गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या डिलीट मारता येतात, फेसबुकच्या पोस्ट डिलीट करता येतात. ध्यानात राहू द्या, व्हायरल झालेले व्हिडिओ सुद्धा नष्ट करता येतात. पण कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही, हे कायम प्रत्येकानं लक्षात ठेवा. एकदा कोरलं ना, चारित्र्याची हिस्ट्री काय डिलीट मारता येईल? मारता येत नाही. एखादा ठिपका जर तुमच्या अंगावरती बसला तर तो बसतोच, त्याला रिवर्स घेर नाही. हे कलियुग आहे. इथं आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायची बंद होतात. हे कलियुग आहे. जोपर्यंत आपली शेती पडीक असते तोपर्यंत आपल्याशी भावकी गोड असते. ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाहित करू ना, त्या दिवसापासून आपल्याच भावकीतली लोक आपल्याच रानात जायचा रस्ता अडवतात. जोपर्यंत आपण गरीब आहोत तोपर्यंत लोकांना आपण चांगले असतो. ज्या दिवशी आपली पोरं सर्व्हिसला लागतात, ज्या दिवशी आपली पोरगी नोकरीला लागते, आपल्या लेकीला 4 आकडी पगार होतो, त्या दिवसापासून पोटात दुखू लागतं लोकांच्या. जोपर्यंत आपण गरीब राहतो तोपर्यंत लोकाला गोड आहे हो. ज्या दिवशी आपल्या बोरला पाणी लागेल त्या दिवशी शेजारीन तुमच्याबरोबर फुगून राहते, मग ती कोंबडीवर घालते आणि जावलं शिवाय आणते. हे कलियुग आहे. सख्या भावानं सख्या भावाला पैसे उसने मागितले तर मेहण्याचं नाव करून पैसे दिले जातात. इथं माझं कुणी कोणाला शक्यतो सहजासहजी म्हणत नाही. फक्त वारकरी संप्रदाय असा आहे जिथं जातीचा ना गोतीचा पाहिला जात नाही. एकमेकांना माझं म्हणून हाक मारतो, माऊली म्हणून आपण हाक मारत असतो. हे कलियुग असं आहे. या कलियुगात सध्या एवढी विचित्र परिस्थिती आहे. माझ्या दादानो ऐकायला जरा नवल वाटेल पण सत्य सांगतो, ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाच्या खिशात पैसे नसतात. ज्या दिवशी आपली तारांबळ राहते त्या दिवशी जगाची तारांबळ राहते. अशा परिस्थितीत नामदेव महाराजांनी केवढं मोठं धाडस केलं. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग. सध्या कुणीच कुणाला जीवलग म्हणत नाही. सगळं जग आपल्याला बिघडवण्याच्या मागे पडले आणि कोण कुणाला आपलं म्हणायला रिकाम आहे. एक बायको, 2 नाही, एकच पोरगा, आईबाप नाही, एकटी सासू सासरा सुद्धा नाही. एवढंच रेशन कार्ड आहे सध्या कलियुगात. भाऊ बहिणीला फोन लावत नाही, त्याला वेळ नाही. बहिणीला भावाशी बोलायला वेळ नाही. एका घरात राहणाऱ्या 4 माणसांची भेट 8-8 दिवस होत नाही. एक जण रात्री पहाटे येतो तर सकाळी दुसरा निघून जातो. जुना काळ होता, जेवायला माणसं एकत्र बसायची आणि त्या निमित्तानं तरी तुझं काय चाललंय तुझं काय चाललंय याला कळायचं. 10-10 दिवस एकमेकांच्या घरात गाठी पडत नाहीत. डिप्रेशनमध्ये जायला लागली माणसं. नवऱ्याला बायकोशी बोलायला आणि बायकोला नवऱ्याला तुम्ही बरे आहात का विचारायला टाइम. पूर्वी कमीत कमी बॅलन्स टाकायच्या निमित्तानं तरी बोलत असायची. आता तर काय 1500 रुपये महिन्याला यायला लागले, त्यामुळे बॅलन्सचा तापच संपून गेलाय. अशा स्थितीत जर नामदेव महाराज आपल्याला माझं म्हणत असतील तर मला असं वाटतं ज्ञानोबरांची ओवी सार्थकी लागते. अहितापासून ही काढीती, हित देऊन ही वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली रया. आपल्या लंगडत चालण्याचा राग जगाला येतो, आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक साधूला वाटतं. आपल्या बोबड्या बोलण्याचा तिटकारा जगाला आहे, आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक आईला आहे. ना तरी बालक बोबडा बोली, कावा कुडावी चुका पावू, ते चोज करून माऊली रिघे जे. या कलियुगात साधू आपल्याला माझं काय म्हणतात. महाराज म्हणाले जगाचं कल्याण होण्याकरता आम्ही इथं आलो नाही. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, धाडिले निरोपा, सुख रूप निरोपा, धाडिले निरोपा,
मोकळा करा, फक्त हे उडून घेतल्यासारखं वाटतं. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मग साधू जर आपली सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे जगाच्या कल्याणा, मग जर आपलं सगळं भार त्यांनी जर वाहिलाय तर जरा चेहऱ्यावरती तुमच्या प्रसन्नता ठेवा. काहींचे चेहरे एवढे गोड आहेत, एवढे प्रसन्न आहेत की असं वाटतं त्यांच्याकडे एक टक बघत बसावं, पापणी सुद्धा खाली पाडू नये. बघा तुम्ही या चोपदाराकडे इकडच्या उजव्या हाताच्या, असं वाटतं की नाही त्याच्याकडे बघत राहावं. बरं तोही एवढा गोड बघत राहतो, टुकूमुकू बघतोय चांगला. हे इतके गायक सुंदर आहेत, हा चोपदार सुंदर आहे, आणि विनेकराचं तर काय बोलायचं काम, महाराजाला दडावून ह्यांना बाहेर काढावं एवढे सुंदर आहेत. पण काहींचे तोंड असे असतात ना, त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं त्यांच्या मांडीवरच जाऊन झोपावं, त्यालाही गुड नाईट आणि आपल्यालाही गुड नाईट. बरं आता हे शेवटचा उपांत्य दिवस आहे, त्यामुळे जेवतानाही तुम्ही हायगाई केलेली नाही. अन्नदान एवढ्या मोठ्या पातळीवर होतं त्यामुळे तुम्ही दाबून जेवलात. दाबून म्हणजे इथंही दाबायचं आणि इथंही दाबायचं. हितल्यासारखा कडक हितला दबत नाही तवर दाबत राहिलोय आपण. त्यामुळं आता हा करा कधी वाचतायत ह्याचीच तुम्ही वाट पाहताय. पण चिंता करू नका, माझं आडनाव जरी बोराटे असलं तरी तुम्हाला कीर्तन बोर होऊ देणार नाही. फक्त माझ्या अभंगाच्या मतितार्थाकडे चला, घेऊन जातो मी तुम्हाला अभंगाकडं. जागराचं कीर्तन आहे, मागणीचा दिवस आहे, लक्ष द्या. 6 दिवस सेवा करावी आणि आज आपण भगवंताला मागावं. याचं नेमकं कारण काय? बरं, तुकोबांची पार्श्वभूमी अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. महाराजांचे गुरु म्हणजे महाराजांकडे काय कमी आहे? छत्रपती शिवाजी महाराज कोणी एका जातीचं दैवत नाही, कोणी एका धर्माचं दैवत नाही. माझे महाराज अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे. लोक म्हणतील छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? माझ्या दादानो, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून पवित्र आहे आमच्या दारातली तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनींचं कपाळ. आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. लोक म्हणतील महाराजांनी काय केलं, पण ऐकावं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्म कधी पाहिला नाही. विजयसारखी तलवार चालून गेला, शत्रूचा निपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनक हातात दडून अफजल खानाचा कोता फाडून गेला, भगवा निशान तळहातावरती ठेवून 32 मनाचं सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात गेला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे, हे लक्षात असावं. असा राजा की ज्याच्या आगमनाची वाट लोकांनी काय देवानं पाहावी. या राजाच्या वंशातली माणसं आपण आहोत, आपल्याला माहिती असावं. छ म्हणजे 36 वाघाचं बळ असणारा, त्र म्हणजे मोगलांना त्रस्त करणारा, परत न फिरणारा, तिन्ही देवांचा राजा, शिस्तप्रिय, वाणी तेज, जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राचं वैभव, हार न मानणारा, राष्ट्राचं भूषण, जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजानं जगद्गुरु तुकोबरायांना गुरु मानावं. माझ्या महाराजांचा अधिकार किती मोठा असेल. तुम्ही खेड तालुक्यातली माणसं आहात. काय झालंय महाराज, जिथं पिकतं ना तिथं विकत नाही. हिमालयातली म्हातारी चन्नाची लाकडं चुलीला जाळते, मुबलक मिळतात म्हणून, लाल चंदन. आणि तो पुष्पा तोळ्यावर नेऊन विकतो श्रीलंकेला. फरक आहे. इथली किंमत आपल्यालाच नाही माहिती असावं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत तुकोबारा, एवढा मोठा अधिकार भाषेत भोगाचं झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं शिष्यत्व पत्करलं, दास्यत्व पत्करलं त्यांना रामदास म्हणतात. पण साक्षात जगाच्या बापानं सुद्धा ज्या साधूच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे श्रीमंत तुकोबा. या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि महाराष्ट्राची सगळ्यात पहिली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणारं सर्वोच्च सरकार म्हणजे माझ्या श्री तुकोबारायांचं सरकार आहे, हे कधी विसरू नका. एवढे मोठे जर तुकोबा आहेत तर महाराज मागतात का? बरं महाराज तुम्ही सांगता आमची परंपरा अशी नाही.
मागण्याची परंपरा आमच्या खानदानात नाही. स्वतः तुम्ही सांगितले काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो. मग मागतात का? महाराज म्हणाले तसं मागत नाही. ठेवून काही न माग ठेवून काही न माग ठेवून न माग तुका म्हणे जीव तुका म्हणे जीव भाव देवा पायी देवनिया कागे मागते भावनिया तुका म्हणे भाव जीव पायी देवनिया काही देवाला अर्पण करायचं असेल तर तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. देवाला पानं फुलं वाहता तुम्ही, त्याचंच काय त्याला डेडिकेट करता? त्यानं निर्माण केलेलं त्याला वाहनं याच्यासारखं दुर्दैव काय नाही. पानं फुलं तुम्ही जर देवाला वाहत असाल तर सावधान, यानं देव प्रसन्न होत नाही. त्याला भाव पाहिजे, अंतकरणातली शुद्धी पाहिजे. देवाला ते आवडतं. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देह समर्पिजे. 90 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबाच्या हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली. म्हातारा शुद्धीवर आला. ऐका बरं, खेड तालुक्यातले ज्ञानोबा तुकोबा तुमच्याकडे आहेत, पण अशाही अहंकारात जाऊ नका की आमच्याकडे ज्ञानोबा तुकोबा आहेत, आम्ही लय मोठे आहोत, आम्ही पुणे जिल्ह्यातले आहोत, विद्येचं माहेरघर आमच्याकडंच, सगळे क्रांतिकारक आमच्याकडंच. परवा एक जण मला खेड तालुक्यातला भेटला होता. मला म्हणे महाराज काय तुमच्या सोलापुरात? आमच्या पुणे जिल्ह्यात ज्ञानोबा तुकोबा आहेत, आमच्याकडंच ज्ञानोबा, आमच्याकडंच तुकोबा, आमच्याकडंच शिवबा. मी त्याला उत्तर दिलं आमच्या सोलापुरात जगाचा बाप विठोबा. ऐकते ना? त्यामुळे ऐकावं आपण, आम्ही विठोबाकडनं आलो. ऐका, असं आहे, भगवंताकडे मागायचं झालं तर आधी त्याला काहीतरी द्यावं लागते, आणि देताना आपण मन मोकळेपणानं द्यावं. मी उदाहरण देतो. 90 वर्षाचं म्हातारं आजारी पडलं, हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली, म्हातारा शुद्धीवर आला. डॉक्टरनं हातात हात घेतला. बरं वाटतं का बाबा? म्हणे बरं आहे. कुठल्या गावचे? वाडीतलेच आहोत. किती दिवसापूर्वी ऍडमिट झाला होता? 15 दिवस झाले डॉक्टर. तुम्ही? मी बाहेरून आलो, फक्त ऑपरेशनसाठी मला बोलवलं. धन्यवाद. 3.5 तास तुमचं हृदय तर हातावर सांभाळलंय मी, मनापासून आभार आहे. मी नसतो तर मेले असता, मग तर धन्यवाद. 3.5 लाखाचं ऑपरेशन केलं, धन्यवाद म्हणलं ना. किती वेळा म्हणू धन्यवाद धन्यवाद, शब्दाला सुद्धा घाम आला असेल. पण मी नसतो तर मेले, बास झालं ना आता. पण माझं काय वाटत नाही. काय वाटायचं त्यात? 3.5 लाखाचं ऑपरेशन केलं, अख्खा पुणे जिल्हा पालथा घातला तुमच्या पोरानं. मला यश आलं, म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे डॉक्टरला बघवलं नाही. बाबा कुठले तुम्ही? वाडीतला. रडता का? सप्ताह बसलाय गावात पण जाता आलं नाही मला म्हणून. असं काय तुमच्या सप्त्यात? मोठा आनंद आहे वाडीत, तुला कळायचं नाही बाबा. किती दिवस झाले सप्ताह बसतो? 64 वर्ष झाले. आणि तुमचं वय 90 आहे. मग आता कशाला रडता? नाही, तू एवढं पोथ्या पुराण वाचलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. 3.5 लाखाचं ऑपरेशन केलं, कळलं ना आता. किती वेळा सांगशील रे? मग रडता कशाला? पोरानं पैसे दिले म्हणून? लय पगार आहे माझ्या पोराला 7 आकडी. मग रडतो का? मग म्हाताऱ्यानं डॉक्टरला विचारलं, वय किती डॉक्टर? 35 वर्ष. बाबा तुमचं? मगाशी सांगितलं ना 90. कुठं शिकायला होता? अमेरिकेला. शिक्षण काय? MS झालो, सर्जन आहे. मग म्हातारं बोललं, आता इथनं पुढचं ऐका बरं म्हणलं. डिग्रीनं अभ्यासानं पुस्तकानं तुम्ही मोठे असाल डॉक्टर, पण उन्हाळे पावसाळे तुमच्यापेक्षा जास्त पाहिले मी. माझं हृदय अवघं 3.5 तास तुम्ही तुमच्या तळहातावर सांभाळलं, तर त्याचं 3.5 लाख रुपये बिल केलं.
जगाच्या मालकानं पांडुरंगानं मी 90 वर्षाचा होईपर्यंत मला फुकट सांभाळलं, 1 रुपया कधी फी आकारली नाही, म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलं. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा. सरपण गोळा करायच्या अगोदर समर्पण करायला शिका, तर्पण करायच्या आधी अर्पण करायला शिका. हा असा देश आहे, या देशात नवसानं जन्म मिळत नाही. माझ्या दादांनो, तायांनो, बहिण्यांनो, आपला भारत देश हा एवढा पवित्र आहे. ज्ञानोबराची भाषा आहे, हे विश्वाची माझे घर, ऐसी जयाची मती. मी विचार करत होतो या ओवीवर, या सगळ्या विश्वाला ज्ञानोबराय काय म्हणतात? घर म्हणतात. मग घराचा प्लॅन कोणीतरी काढला पाहिजे ना. मग मी महाराजांचं घर पाहिलं, अनिरुद्ध बाबाचं घर पाहिलं, चोपदारांचा बंगला पाहिला, सगळ्याचे बंगले पाहिले, मोठमोठाले बंगले पाहिले. माझ्या मनात आलं, माऊलींनी विश्वाला घराची उपमा दिलेली आहे, म्हणजे घराचा प्लॅन आपण काढला पाहिजे. मी काय सिव्हिल इंजिनियर नाही, पण तरीही मी काढलेला घराचा प्लॅन तुम्हाला दाखवतो. हे विश्व जर घर असेल तर प्लॅन आहे का आमचा? ऑस्ट्रेलिया या संपूर्ण घरातला हॉल आहे, डेन्मार्क घरातलं किचन आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, थायलंड घरातली मास्टर बेडरूम आहे, युरोप घरातली दुसरी बेडरूम आहे, अमेरिका या घरातली तिजोरी आहे, पैसा त्यांच्याकडेच जास्त आहे, जपान घरातलं औषधालय आहे, औषधालय मेडिकल, प्रत्येकाच्या घरामध्ये एक बॉक्स असतो. जपानमध्येच जास्त औषधं तयार होतात, जपानमध्येच जास्त गोळ्या तयार होतात, म्हणून जपानी माणसं जास्त दिवस जगतात, जपानी माणसं तरतात, जपानी माणसाचा उद्धार होतो, जपानी माणसाचं धडबलं होतं, जपानी माणसं तरतात. पाहताय ना माझ्याकडं, नुसतं ऐकायचं कीर्तन नसतं आपलं. जपानी माणसाचं चांगलं होतं हे कळावं, नाही तर जापण होईल माझ्या बोलण्याची. जपानी माणसाचं चांगलं होतं, जपानी माणसाचा उद्धार होतो, जपानी माणसं तरतात, म्हणून माणसानं खिशातला मणीसुद्धा जपला पाहिजे आणि माळेतला मणीसुद्धा जपला पाहिजे. पण या दोन मण्यात फरक आहे. माळेतला मणी जपताना आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी जपताना बाहेर सोडावा लागतो. ऐकताय ना आपण? परत माझ्याकडे पहा म्हणजे कळेल, ऐकून कळत नाही. माळेतला मणी आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. सोपं करू, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. ऐकावर, या विश्वाचा प्लॅन तुम्हाला सांगतो. जपान घरातलं मेडिकल आहे, डेन्मार्क घराचं किचन आहे, ऑस्ट्रेलिया घराचा हॉल आहे, अमेरिका घरातली तिजोरी आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे, युरोप घरातली बेडरूम आहे, थायलंड घरातली मास्टर बेडरूम आहे, पण माझा भारत देश या घरातलं देवघर आहे, हे कधी विसरू नका. या देवघरात जन्माला आलो. भरतखंडेनर देह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. स्वतः तुकोबा म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तू जेते हरते दास जन्म घे, जेते हरते दास जन्म घे, ओ जेते हरते दास जन्म घे, जेते हरते दास जन्म घे, कुळ पावन तो देश, जेते हरते दास जन्म घे, जेते हरते दास जन्म घे, जेते हरते दास हे तुकोबरेंचं प्रमाण आम्हाला विस्तृत करून सांगायची गरज नाही. मग तरी तुकोबा तुमचा हात खाली का? असा आहे. अजून एक उदाहरण देतो. मागणाराचा हात खाली असतो आणि देणाराचा हात कुठं असतो? वर. मागणारा मोठा का देणारा मोठा? हो, देणारा. ज्ञानोबरांची ओवे, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ते तर जाण धनंजय विभूती माझी. म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळीज सुद्धा मोठा असावं. नाही तर आपल्या तालुक्यात म्हण प्रसिद्ध आहे, मग बडा घर आणि वारा जाई, हे तुम्हाला सर्वाला पाठ. ज्याच्या खिशात पैसा आहे त्याचं काळीज सुद्धा मोठं असलं पाहिजे. या दोन गोष्टी बऱ्यापैकी अनुकूलतेनं कुणालाच भेटत नाही. खिशात पैसा दान देण्याची वृत्ती भल्या भल्यांना मिळत नाही.
बरेच कृपाळू असतात, सज्जन नसतात. काही सज्जन राहतात, कृपाळ नसतात. संत कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन, ही परिस्थिती आहे. ऐका, असा मुद्दा आहे. महाराज जर मागतात तर त्यांचा हात खाली का? देणाराचा हात वर आहे, देणाऱ्याला किंमत आहे. उदाहरण देतो. समुद्र आणि मेघ दोघांकडे पाणीच आहे. सागराकडे काय आहे? पाणी आहे. आणि मेघाकडे काय आहे? मेघ म्हणजे ढग. ऐकताय ना आपण? त्याला आमच्याकडे ढग म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? फार तर शुद्ध भाषेत नभ म्हणत असतील, आभाळ म्हणत असतील. आभाळात काय आहे हो? पाणी आहे का पेट्रोल पडतं तुमच्याकडनं? करवाकेलचा पाऊस पडलाय, काय आहे वरती? पाणी. आणि समुद्रात काय आहे? बरं, या दोघांची तुलना करून दाखवा मला. कुणाकडं पाण्याची श्रीमंती जास्त आहे? मेघाकडं का सागराकडं? अरे बोला ना. सागराकडं. 71% पाणी आहे त्याच्याजवळ आणि 29% जमीन आहे. म्हणजे पाणी जास्त कुणाकडे आहे? समुद्राकडं. तरी सुद्धा समुद्राची जागा जमिनीच्या खाली आहे आणि मेघाची जागा आपल्या डोक्यावर आहे. याचं कारण सांगतो. जो फक्त लोकांचं घेत राहतो त्याची जागा जमिनीच्या खाली आहे आणि जो लोकाला देत राहतो त्याची जागा आजही हृदयाच्या प्रत्येकाच्या डोक्याच्या वरती आहे. सागर फक्त लोकांचं घेतच राहतो. तुम्ही ऐकताय? तुम्ही माझ्याकडे पाहून हसला का? अरे हसायची गोष्ट आहे काही? सागर फक्त घेतच राहतो सकाळ संध्याकाळ, देतच नाही कुणाला. त्याला वाटतं गंगा इकडेच आली पाहिजे, यमुना इकडेच आली पाहिजे, नर्मदा इकडेच येऊ दे, गोदावरी पण इकडेच येऊ दे. लोकांचं घेत राहिल्यामुळं एक दिवस समुद्राचं पाणी खारट होतं, हे लक्षात राहू दे. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीचं कमावलेलं धन कधीही फायद्याला येत नाही, हे लक्षात राहू द्या. लबाडीचं धन काय फायद्यात आहे? एका माणसानं मोटरसायकल चोरली, घेऊन गेला विकायला पुण्यात. तिथं त्याला गिरायक लागलं पण ते चोरच होतं. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला. द्यायची का मोटरसायकल? मग काय शोला आणली का? चांगले आहे का? म्हणे एक नंबर आहे. द्यायचं बोला. 25,000 रुपये. कमी जास्त रुपया नाही. कागदपत्र काय करायचं तुम्हाला? बर चावी तरी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. परत नाही वापस आलं. मग 10-15 मिनिटांनी शेजाऱ्यांनी विचारलं, का हो पाटील, आम्ही आत्ता मागणारच होतो तुम्हाला तुमची मोटरसायकल, पण तुमच्या दोघाचा व्यवहार चालला होता म्हणून आम्ही काय बोललो नाही. चाललं होतं तुमचं, आमचंच नशीब फुटका. आम्हाला आवडलेली मोटरसायकल तुमचं जर फिसकटलं असतं ना तर आम्ही आता तोंड घालणारच होतो, मागणारच होतो आम्ही. पण जाऊ द्या, मरू द्या, आमच्याच नशिबात नसेल तुमची गाडी. पण एक विचारू का? काय काय भावानं दिली हो? तो म्हणे ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली. रुपया सुद्धा आगाव घेतला. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर दान धर्म न करणाऱ्या श्रीमंताला पसारा बांधावा लागतो, हे लक्षात राहू द्या. आमच्या सोलापूर जिल्ह्यात बापू जाधव नावाचा एक शाहीर होऊन गेला. माझी कीर्तनं त्याला फार आवडायची. तो नेहमी आमच्या कीर्तनाला यायचा. आम्हालाही त्यांचं भजन आवडायचं. इतकं सुंदर गायचा बिचारा. त्याची गाणी कधी कधी कीर्तनातनं म्हणायचो महाराज मी. आमच्या तसं देहूकर फड परंपरेत फार नियम आहेत, पण तरी सुद्धा माफी मागून आम्ही गायचो. मी एक गाणं गायलो त्याचं आणि ते माझ्याच आयडीला इंस्टाग्रामला टाकलं तर त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आले. पण त्याचं एवढं भावायचं मला, मी त्याचं ऐकू ऐकून सांगायला शिकलो महाराज. पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर. पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र. तू केलेलं कर्म वाया जात नाही र. पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. ऐकावं आपण. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या डिलीट मारता येतात, फेसबुकच्या पोस्ट डिलीट करता येतात. ध्यानात राहू द्या, व्हायरल झालेले व्हिडिओ सुद्धा नष्ट करता येतात.
पण कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही, हे कायम प्रत्येकानं लक्षात ठेवावं. एकदा कोरलं ना, चारित्र्याची हिस्ट्री काय डिलीट मारता येईल? मारता येत नाही. एखादा ठिपका जर तुमच्या अंगावरती बसला तर तो बसतोच, त्याला रिवर्स घेर नाही. सागर लोकांचं घेत राहिला, परिणाम असा झाला महाराज, त्या समुद्राचं पाणी खारट झालं. काय जाळायची त्याच्या घरची श्रीमंती? त्याच्याकडं जाताना आपल्याला घरून पाण्याची बाटली न्यावी लागत असेल, होडीतनं बसून जाताना जर आपल्याला घरून पाणी न्यावं लागत असेल, काय उपयोग आहे त्या सागराच्या श्रीमंतीचा? या तुलनेत तो मेघ परवडला, देत राहतो म्हणून लोक त्याला डोक्यावर घेतात. एक वाक्य सांगू का? आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंतीबरोबर समाधान, या 3 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. श्रीमंतीबरोबर समाधान पाहिजे. आपल्यापेक्षा तर ते ऊसतोड कामगार बरे हो. पहाटे 5:30 वाजता जागे होतात, ऊस तोडायला ऊसाच्या फडात जातात. 5:30 वाजता पुढं नवरा, त्याची बायको, एकुलती एकच असते, पाठीमागं असते. दोघात मिळून अर्धा डझन पोरं असतात. सगळी दिसायला काळीच असतात, एकही गुरं नसतं त्याच्यामध्ये, एकाची अंगावर कपडे नाहीत. 10:30 वाजता ऊसाच्या फडात जेवायला बसतात. पांढऱ्या कपड्यात बांधून आणलेली भाकरी असते, खाली एक भाकरी, वरती एक ज्वारीची भाकरी, पांढरी शुभ्र भाकरी असते. त्याच्यावरती पिठलं असतं, पिठलं हिरव्या मिरचीचं. लक्ष द्या, डोळ्यासमोर आलं असेल ती पांढरी गोल गोल भाकरी, तिच्यावरती ते ज्वारीचं बाजरीचं ते बनवलेलं अगदी ठेचा असतो मिरचा, त्या मिरच्यावरती तेल घातलेलं असतं, लसूण खिसून घातलेलं असतो, हिरव्या मिरच्याचं पिठलं बनवलेलं असतं, त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली असते. असं पिठलं त्या भाकरीमध्ये मुरलेलं असतं. भाकरीचा पापुंद्रा असा हिरवा झालेला असतो, मिरचासुद्धा त्याच्यामध्ये उतरलेला असतो. लोणचं असतं, लोणचं शेजारी चोपदार, त्याच्यावरती असं तेल घातलेलं असतं. लोणच्यावरती ते लाल भडक लोणचं असं फिरायला लागलेलं असतं, ऐकताय ना तुम्ही? आणि ते हळूहळू तेल भाकरीमध्ये मुरलेलं असतं. जवसाची चटणी, कारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, त्याच्यावर तेल घातलेलं असतं. कैरी असते, कैरी चिरलेली, त्याच्यावर मीठ टाकलेलं, कांदा असतो. आंजू जर सांगायला लागलो ना तर पिचकाऱ्या मारतील, एवढं तोंडाला पाणी सुटलं. एखाद्या गरीबाच्या डब्याचं वर्णन करून जर श्रीमंताच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर मला वाटतं आपल्यापेक्षा श्रीमंत ती माणसं आहेत. माझ्या दादानो, नाहीतरी श्रीमंती म्हणावी कशाला? 42 लाखाची जहागीरदारी दान म्हणून देऊन टाकली माझ्या महाराजांना. काही श्रीमंती होती. महाराज प्रवचनाला बसले, महाराजांचं प्रवचन सुरू झालं. ज्या शिळेवरती बसले होते ती शिळा थोडी उंच होती, माणसं प्रवचन ऐकायला बसली होती. एक जण पळतच आला, महाराज आपल्या गावातले एक म्हातारी आहे हो, तीर्थयात्रेला जायचं म्हणे, तुमच्याकडे आली, पैसे मागते तुम्हाला. महाराज म्हणले माझ्याकडे काय आहे? ती बाई जवळ आली, वय झालेली म्हातारी होती. महाराजांच्या पायाचा आशीर्वाद घेतला आणि तुकोबांच्या पुढे हात जोडले. महाराज सगळं जग चाललंय प्रयागराजला, मलाही जावं वाटतं. मी कुणाकुणाचे व्हिडिओ बघते, स्टेटस बघते, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या पाहून राहिली. ठिकाणी फुटलेला तांब्या होता. किती ठिकाणी फुटलेला काय होता? तांब्या. पाहिला का तुम्ही? म्हातारीच्या हातातला फुटलेला पितळेचा तांब्या घेतला आणि महाराजांनी दगडावर आपटला 2दा. तांब्या सोन्याचाच झाला हो. धर जा. तुमचं काय मत आहे? पुढे बसलेली माणसं खरंच कीर्तन ऐकायला बसले असतील का? घरं गाठली लोकांनी, कोणाच्या घरच्या तांब्या, कोणाच्या पितळ्या, कोणाची ताटं सगळेच घेऊन, महाराज एवढं आपटून माघारी द्या. महाराजाच्या लक्षात आलं, गोंगण झटकलं, महाराज निघून गेले. आज त्या शिळेचं मंदिर होते. ऐकावं आपण. मग ज्यांच्याकडे एवढी श्रीमंती आहे, मागायचं असं काय कारण पडलंय? ऐका. कठीण योगा हो निक्षेम, ओकलिया हो तो भ्रम. बरं असं आहे, श्रीमंतीपेक्षा गरिबीच चांगली वाटली. त्याचं कारण आहे, व्यवहारातलं सांगतो. तुम्ही गरीबाकडे जा आणि श्रीमंताकडे जा. श्रीमंताच्या घरी जर तुम्ही गेलात ना तर चहाचा कप येतो, फक्त कपच येतो, त्यांच्याकडे बशीचा पत्ताच नसतो. गरीबाच्या घरात बशी भरलेली, कपही भरलेला, सांडेपर्यंत चहा. मोठ्याच्या बंगल्यात एकटा कप असतो, अखिल भारतीय गोसावी संघटनेचा अध्यक्ष, आणि त्या कपाला शिडी लावून टाचा उचलून आतमध्ये वाकून पाहावं लागतं, दिलं का खोकल्याचं औषध आणलं म्हणून. गरीबाच्या घरी जेवायला बसा, आग्रहानं वाढतात, 1 भाकरी घ्या, 2 भाकरी घ्या. मोठ्याच्या बंगल्यात टोपल्यात अर्धीच चपाती. हवं का? हवं का? हवं का? हवं का? हवं का? हवं का? वाढलंच नाही तर डोंबाल खावं का? तुकोबांच्या लक्षात आलं, या मोठेपणापेक्षा गरिबी परवडली. महाराजांनी जेव्हा सगळं दाम दिलं तेव्हा देवा आलाय. पाहुणे घरासी आजी आले, ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडती झरझर.
दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या खरी मोडत्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार जुन्या काठवट त्या काठवटीला 2 कानं होते अंगठे ठेवायला जागा होती आता काठवटीची जागा कुणी घेतली विनेकरी बाबा परातीनं अरे तुमच्याकडे आहेत का पराती बरं काठवटी ऐकण्यात होत्या महाराज 2 कानं होते काठवटींना ताब्यात होत्या काठवटी बस म्हणलं की बसत होती कोण जायचं नाही तो माहेरला जातच नव्हती महाराज हे कोणाबद्दल बोलतो मी आता कोण आले हो भोंड्या कानाच्या कुठल्या ऐकतच नाहीत बर काठवटीला अंगठी ठेवायची जागा होती आता तुमचं लेकरू म्हणतं म्हातारे तुझ्या हाताला चव नाही पण माझ्या बायकोनं बनवलेल्या भाकऱ्यालाही भारी लागतात माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे भाकऱ्या थापताना बघायचं तिच्या पायाचे 2 अंगठे परातीत कुठं असतात ते सासू पुढनं आली तो सुनबाई लटलट कापायची आता सुनबाईला बघून सासूला थंडी वाजते पोरींना काळजी लागायची हो सासू कशी भेटल सासू कशी भेटल सासू कशी भेटल सासू कशी भेटल आता म्हातारी झुरायला लागली सुनबाई कशी भेटल सुनबाई कशी भेटल हा फरक झाला ऐका इतका काळ बदलला पाहुणा घरी आला तर पाण्याचा तांब्या येत होता त्याच्यावर फुलपात्र होतं आग्रह होता विहिरीवरून पाणी आणायचं बिचारा हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा आणि मग पाहुण्याला पाणी आता किचनच्या कट्ट्यावर पाणी आलंय नळाला नळी लावायची डायरेक्ट हांड्यात नेऊन सोडायची अजून 5 वर्षानंतर जर सोयरा पाहुणा घरी आला तर आपल्या घरातल्या बाया आपल्याला तांब्या भरून कधीच देणार नाही डायरेक्ट पाईपच द्या आणि जाता नळ बंद करून निघून जा आंघोळीला भांड होतं त्याचं नाव गंगा आलंय त्याचं केलं घंगाळ आता ते घंगाळही राहिलं नाही त्याच्या जागे आल्या बादल्या आणि त्या स्टीलच्या बादल्या त्यात आंघोळ करून करून आपल्याला बादल्या हे कळतंय ना होईल हळूहळू डाउनलोड एवढा फरक झाला शेजाऱ्याच्या घरात जात होतो शिंक्यावरचं टोपलं खाली घेत होतो पोटभर जेवत होतो आता नाही तेवढं स्वातंत्र्य मला क्षमा करा महाराज पण मी 10 वर्ष मागं घेऊन जातो अख्ख्या गावामध्ये एक टीव्ही होता टीव्ही असा रुबाबदार होता महाराज पुढं तेवढाच मागं तेवढाच जाडजूड टीव्ही होता लेका असा सोबदारासारखा माझ्यासारखा टीव्ही अजिबात नव्हता टीव्ही दावायला नाही संतोष बाबा पुढं तेवढाच मागं तेवढाच टीव्ही होता आणि माणसं सडपातळ होती आता टीव्ही सडपातळ झाला माणसं मागं तेवढीच पुढं तेवढीच अँटेनाचा जमाना होता घरावर अँटेना होता मुंग्या आला की फिरवायला जावं लागायचं वर फिरून मुंग्या यायच्या दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर होता शनिवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर होता नवीन लग्न झालेल्यांसाठी छायागीत होतं ज्यांचं कधी होणार नाही त्यांच्यासाठी दर बुधवारी चित्रहार लागायचा लहान पोरांसाठी शक्तिमान होता परत शकाला का बुम बुम झाला ऐकताय ना बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया ये रिश्ता क्या कहलाता है पवित्र रिश्ता दिया और बाती कुमकुम सखे ग टाकू पुढचं पाऊल 4 दिवस होती की नाही गोजीरवाण्या काय राहिले आता दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप भीती तपास करायला CID सुरात आणि त्याला पाहिलं की पोरग म्हणायचं पप्पा मी मोठा झालो ना मी पोलीस होणार मी अधिकारी होणार मी MPSC करणार मी UPSC करणार आता पोरग म्हणतंय पप्पा मी मोठा झालो ना तुम्हाला बुक्कीत टिंगूल देणार झापूक झुपूक पॅटर्न आलाय सध्या गुलीगत जमाना आहे येड्याला डोक्यावर घेणारा महाराष्ट्र या आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र लय सुधारला कुणीकडनं सुधारलाय कोणास ठाऊक नाचणाऱ्या पाटलीचा रुबाब आहे आणि कीर्तनकाराचा माणसात अपमान आहे नाचणाऱ्या पाटलीनी करता गर्दी आहे आणि अध्यात्मातल्या माणसाकडे कानाडोळा आहे आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला वाईचा डॉक्टर पेशानं डॉक्टर झाला माणूस नाही झाला 17 मृतदेह सापडले त्याच्या गार्डन मध्ये माणूस नावाची मालिका त्याच्यावर लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला पुण्यातली 47 वर्षाची बाई स्वतःच्याच 52 वर्षाच्या कपाळावरच्या कुंकवाला तिलांजली देते
प्रियकराकडून त्याचा काटा काढते. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. तारुण्य संपत्ती सत्तेमध्ये एवढे बेधुंद झाले, पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालू लागले, स्टेजवरून खाली उतरताना पोलिसाच्या कानाखाली देऊ लागले, एखाद्या सरपंचाची भर चौकात हत्या होऊ लागली आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. जातीवाद फोपाळला आणि वारकरी संप्रदायात घुसला, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. एवढं एकच क्षेत्र शाबूत राहिले की ज्या क्षेत्राच्या सध्या हातात आहे महाराष्ट्र पुन्हा घडवणं. एवढ्या क्षेत्रानं जर मनात आणलं, पांढरे कपडे घालणाऱ्या, डोक्यावर टोपी, खांद्यावर उपरणं, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर उभा गंध लावणाऱ्या, भगवी पताका सांभाळणाऱ्या वारकऱ्यानं जर मनात आणलं तर पुन्हा एकदा माझा महाराष्ट्र जातीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. अरे रक्षक भक्षक जर झाले तर कसं होईल? माझ्या दादानो, हा संप्रदाय भोग्याचा नाही, वारकरी संप्रदाय त्याग्याचा आहे. आपल्याला माहित असावं, अजूनही आपला महाराष्ट्र तितका सुधारला नाही. खांद्यावरनं ओढणी खाली घसरली तर पुरी पुढे जात नव्हती. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे गावढळपणा वाटतो पोरींना. माझ्या बहिण्यानो, आपल्यापेक्षा मुसलमानाच्या पुरी बऱ्या आहेत. आता रस्त्यानं चालताना बुरखा घालून चालते ती. आपलं अंग प्रदर्शन कधी दाखवत नाही. इंस्टाग्रामला 10-5 हजार फॉलोअर्स वाढण्याकरता लाजा सोडल्या आपण. रील स्टार झाल्या बायका. नवऱ्याला अभिमान वाटतो, म्हणे माझी बायको रील स्टार आहे. कुशाल पोट दाखवते, अंग दाखवते, हातात गणपती घेते, उड्या मारते. आमच्या पप्पानं गणपती आणला. नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना, शूटिंग काढायलाच तेच असतं. टुकुमुकू बघतोय चांगला. माझ्या तायानो बहिण्यानो, भलेही ओढणी घेणं गावंढळपणा वाटत असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढी किंमत नुसत्या ओढणीला. आईचा पदर डोक्यावर होता, जेवढी इज्जत आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री व्हायचा, रडताना रुमाल व्हायचा आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर व्हायचा. एवढे उपकार नुसत्या पदराचे महाराष्ट्रावर आहेत. ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रात नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा कीर्तनकाराचं महत्व पोरांना कळून चुकल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. आजही चौकात गरीबाच्याच गाड्या अडवल्या जातात, श्रीमंताच्या गाड्या सोडून दिल्या जातात. लोक म्हणे महाराष्ट्र सुधारला. तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं, आता देवाकडे देवाचं मागून उपयोगच नाही, देवाकडे देव मागूया. बरं टिकणारं मागू. कठीण योगाहून ही क्षेम, ओकलिया हो तो भ्रम. काय मागावं? रावणानं देवाकडं लंका मागितली, टिकली का? नाही टिकली. देवाचं काही टिकतच नाही, पण देव टिकतो. दुर्योधनानं देवाकडं देवाचं मागितलं, काय टिकलं का? पण अर्जुनानं देवाकडं देव मागितला, विजय कोणाचा झाला? देवाकडं देवाचं मागूच नका, देवाकडं देव मागायला शिका. आता तो आहे कुठं महाराज? मी तयापासी पांडवा, हरपलो गा घेवसावा, जेतनाम घोष भरवा करीती माझा. कुठं आहे तो? नाहमवसा मी वैकुंठी. आहे कुठं मग? साधूच्या घरी येतो, संतांच्या घरी येतो. वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर नेहमी सांगायचे, पण एकदा 3 देवाच्या राण्या म्हणजे 3 जणी गप्पा मारायला बसले. कोण कोण? लक्ष्मी, पार्वती आणि ब्रह्मदेवाची सावित्री बसल्या. हो, त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. संध्याकाळ झाली होती, दिवस मावळला होता. भांडी घासून झाली ती 3घींची. मग सर्व्हिस करायला बसल्या. काय सांगू बाई, तुमच्या दोघीच. मला पण वाटतं नवऱ्या बरोबर गप्पा माराव्यात, पण कुठल्या तोंडाकडे बघावं हेच कळत नाही. संसर्ग पार्वतीला झाला. तुझं तरी बरं आहे बाई,
मला पण वाटतं त्यांच्याबरोबर फोटो काढावा, स्नॅपचॅटमध्ये क्लिक करावं, गुरु पान फुलासारखं छान दिसावं. त्यांच्याकडे किती बऱ्या जाते फोटो काढावा म्हणून बघा म्हणते. पण मोबाईल धरला की गळ्यातलंच पुढं दणकात येतं, कापडच घालत नाही. ह्या दोघीचं रडणं झाल्यावर लक्ष्मीनं हमसायला चालू केलं. तुमच्या दोघीचं खूप चांगलं, आमचं तर घरीच नसतं. कधी कधी असं वाटतं त्यांच्या संग बोलावं, गप्पा माराव्यात, पण एक एक म्हणता, दोन दोन म्हणता, तीन तीन म्हणता. जिथं जाईल तिथं त्यानं व्हॉट्सअपचा नंबर घेतला आणि 16,108 झाल्या ग. तो असतो कुठं म्हणे, घरीच नाही. आई कुठं, ना हम वसामी वैकुंठी आहे, फक्त साधूच्या घरी. माझ्या आजीनं मला पहिला अभंग शिकवला, पेटी वाजवून. ज्या सुखा कारणे देह वेडावला, देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तो आहे कुठं, साधूच्या घरी आहे. मग जर देवा तू तिथं आहेस ना, तर आम्हाला तू पाहिजे, आणि तू पाहिजे तर तू जिथं आहे तिथं जन्मही पाहिजे. हे टिकणारं आहे. मग कुठं जन्म पाहिजे, हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे देवा. मग हरिदास कुणाला म्हणावं, नाटाच्या अभंगात प्रमाण आलं. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंतास, कोणी राहती उदास, बळकट कास भक्तीची. तो आहे कुठं, हरीच्या घरी, हरिदासाच्या घरी. हरिदास कुणाला म्हणावं, हरीचे जे दास असतात त्यांना हरिदास म्हणत नसतात. मग हरी ज्यांचा दास असतो त्यांना हरिदास म्हणत असतात. एकनाथ महाराज हरिदास आहेत. का बरं, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. भक्ती भाव निळा वंदिताचे पाय, भक्ती भावे भक्ती भाव निळा वंदिताचे पाय, भक्ती भावे निळाचे पाये. स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. म्हणून मागतात. आपला दास आहे ना, मग त्याला मागायला काय अडचण आहे. बरं तो देणार आहे इतकं त्याच्या जवळ आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य. बरं तो इतका सुंदर आहे, इतका ऐश्वर्यवान आहे, इतका गुण लावण्याची खाणे असणारा धन्य तोची विठोबा, मग का देत नाही. देवा इतकं सुंदर जगात कुणी नाही. बरं आपल्याला माहित असावं, जगातली सगळ्यात सुंदर लक्ष्मी आहे. कोण, बोला ना लक्ष्मींनो, कोण. जगातल्या सगळ्या नट्या आणि नट एकत्र आणायचे, मिक्सरमध्ये घालायचे, बारीक करायचे, त्याची पावडर बनवायची, तोंडाला लावायची, तरी सुद्धा जी देखणी तिचं नाव लक्ष्मी. पण तिने एकदा पाहिलं कृष्णाला, वेडी झाली हो. भागवतात वर्णन आलं, श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलोनी झाली वेडी. मदन पोटाल बा पुढे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे मग देव किती देखणा असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर.
लक्ष्मीचा कांत. लक्ष्मीकांत जर देव आहे, बर देणारा आपला आहे, तो आपला दास आहे आणि आपल्याच माणसाच्या घरी आहे, तर मागायला काय अडचण आहे. म्हणून मागतात. काय मागतात? हरिदासाचे घरी देवा तिथं जन्माला घाल. बर का मागतात? माग म्हणले तेव्हा मागतात. मनसे काही मागा हेची देगा. तसं मागत नाहीत महाराज. मागण्याची आस, पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मग महाराज साधूच्या घरी जन्म मागितला तुम्ही, पण ऐका ना, साधूच्या घरी वारकरी येतील, साधूच्या घरी साधू येतील. मग अशा वेळेला तुमची अजून एखादी भूमिका अपेक्षा आहे का? महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे अभंगाचं 3रं चरण. संतालो तांगणे संतालो तांगणे अंगणी संतालो नांगणी संतालो तांगणे लोटांगणे संतालो संतालो नांगणी संतालो नांगणी क्या बात. मने हा वा 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 वा. अभंगाची 3 चरण तुमच्या समोर मांडली. आता राहिले एकच चरण. तुमचं लक्ष असो नसो, उद्धव महाराजाचं लक्ष आहे, बास झालं मला. ऐकताय ना? 3 चरण तुमच्या समोर मांडलीत. आता राहिले एक चरण. परमार्थाला आडव्या येणाऱ्या 3 गोष्टी आहेत. तुम्हाला कळतंय का नाही कोणास ठाऊक, पण मला कळतंय की तुम्हाला कळतंय. मला हेही कळतंय की तुम्हाला कंटाळा आलाय, पण मला हेही कळतंय की कीर्तन उशिरा सुरू झाले. मला हेही कळतंय की घड्याळातल्या 11 वाजून गेल्यात, पण मला हेही कळतंय की कमीत कमी एवढ्या लांबून आल्यानंतर 1.5 तास तरी कीर्तन करावं. मला हेही कळतंय की तुम्ही ताट बसलेला आहात. मला हेही कळतंय की कुणालाही कीर्तन संपवावं असं वाटत नाही. हे तुम्हाला कळतंय ना? का बंद करायचंय? मग ऐका. परमार्थाला 3 गोष्टी आडव्या येतात. थोडं ताट बसा. मंडपाची उंची वाढली वा. किती गोष्टी? 3. 1 काम आडवा येतो. 2 कर्म आडवं येतं, जे पेरलंय ते कधी कधी चुकीचं उगवतं. आणि 3 लाज आडवी येते. काम आडवा येतो. भल्या भल्यांनी कामानं घायला आणलं महाराज, काय आपल्यातले बदनाम झाले. हा काम काय चांगला आहे? काही कामाचं नाही. कोण? काही कामाचं नाही. कोण? काहीच कामाचं नाही. कोण हो? 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला. रामायणातल्या एकानं फक्त कामावर विजय मिळवला, त्याचं नाव हनुमंत. सीतामय्याचा शोध घ्यायला उडी मारली. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. प्रभू काळजी करू नका, मी आणीन धर्मपत्नीला शोधून, मी लावेन शोध. मारुती उभा राहिला. एक सांगू का,
संकटाच्या वेळीच आपले परखे कळतात महाराज. काही उपयोग नाही गावकीचा भावकीचा, लय आमचा गोतावळा मोठा आहे, लय आमचे सूर्य आहेत, ह्यो आमचा पाहुणा तो आमचा. जो संकटात उपयोगी पडतो तोच आपला आहे. मी नेहमी सांगतो, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण आहे. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो बाबा. एक उदाहरण देतो. कबूतर हवेतनं चाललं होतं, 2 उंदराची पिलं खाली बुडत होती. खाली आला बिचारा. कोण? अरे बोला ना कबूतरांनो. कबूतर खाली आला, 2 उंदराची पिलं चोचीत पकडली, उंच भरारी घेतली, पंख उघडले, ऊब दिली, आणि 10-15 मिनिटांनं त्या कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्यांना ऊब दिली त्याच उंदराच्या पिल्लांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला. अशी बरीच उंदराची पिल्लं कबुतरानं तुमच्या अवतीभोवती फिरतात. जरा सावधान. आपण नेलं सप्त्याला महाराज, त्यानं सप्ताच काढून घेतला आपल्याकडनं. हे उंदराच्या पिलांचं सांगतो, ऐकताय ना. म्हणून 3 लोकांना माणसानं कधीही विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला, आणि ज्यानं आपल्याला अडचणीच्या वेळी मदत केली त्याला कधीच विसरू नका. त्याला लक्षात ठेवा. आपला आहे तो. कधी कधी हे सगळं बिघडतं. हनुमंताच्या डोळ्यातलं पाणी आणि रामाच्या डोळ्यातलं पाणी दृष्टादृष्ट झाली, उडी मारली. सीतेचा शोध घ्यायला गेला. काम सांग तू. काय काम सांगितलं होतं? सीतेचा शोध घेऊन गेला. सीतेनं अंगठी पाहिली न ओळख पटली. काय रे मारुती? हा म्हणे बोला मैया. मला शोधायला आला ना? हा. किती बायका आहेत रावणाला? ते मारुतीचं कॅल्क्युलेटर होतं. त्यानं लगेच सांगितलं 80,000 आहेत. मग सुंदर आहेत का? म्हणे सगळ्या सुंदर आहेत. चांगल्या आहेत का? म्हणे 1 नंबर आहेत. मग तुला आवडल्या का? सगळ्याच आवडल्या. सीतामाईला लहर आली. तिनं चिमटा काढला. चिमटा म्हणजे काय हातानंच काढावा अशातला भाग नसतो, शाब्दिक चिमटा. काय रे मारुती, त्यातली एखादी तरी तुला आवडली असेल ना? मैया सगळ्याच आवडल्या. मग तुझ्या मनात काम नाही का आला? मारुतीनं उत्तर दिलेलं गोड आहे. मैया कामच रामाचं करत होतो, त्यामुळं कामाचं तिकडं कामच नव्हतं. त्यानं मिळवलं, आपल्याला नाही जमत काम. दुसरा एक रोग आपल्या मागं लागलाय, हातच धुतलाय त्यानं. ऐकताय ना तुम्ही? क्रोध. क्षणाक्षणाला राग येतो, क्षणाक्षणाला. आणि मग चुकीच्या गोष्टी घडतात आपल्याला, देव दुरावतो. आणि तिसरी गोष्ट लाज. उलंगिली लाज. तेने सांडिले तेने साधिले काच. लाज, क्रोध आणि काम या फक्त गोष्टी बाजूला सारा. नाथ महाराजांचा एक चोपदार आहे. देवाकडे बघून नाथ महाराजांनी चोपदार लिहिलाय. एवढा गोड आहे, तुम्हालाही आवडेल. नाथ महाराज म्हणतात, माझा चोपदार आला आणि तेव्हापासून माझे सगळे रोग गेले. तुमच्या कदाचित ऐकिवात पण नसेल, पण इतकं गोड लिहिलंय. महाराज सांगतात, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला. नाथ महाराजांनी चोपदार लिहिलाय. एवढा गोड आहे, आपण ऐकावं. माझी विनंती आहे, बसलेले थोडे हात वर उचला. एक साथ. हा, अशी बोटात बोट घाला. देत नाही ना कोणाच्या. यावर सरळ हात, असं सरळ. आणि ते तिकडचे दोन्ही चोपदार इकडे या. या इथं असं. या समोर परत जावा. या आता. या इकडं. हा, हे तुमच्यासाठी तर चोपदार आहे आजचा. वाजवा टाळ. एक टाळी वाजवा. टाळी. एक टाळी. जय हो. हॅलो. एक टाळी. हा. चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार
आकाशी स्वर्ग पाहणे हो माझ्या झोपदाराचे रहाणे आकाशी स्वर्ग पाहणे झोपदाराला 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 हातवर हात खाली घेऊ नका असं एक साथ एवढं गोड असतं भजन काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार विसरायला लावतो ते भजन जात पात धर्म विसरायला लावतो ते भजन जगायला शिकवतं ते भजन शिकवतं भजन जो गातो त्याला गायक म्हणतात जो नाचतो त्याला नट म्हणतात पण जो गात नाचतो त्याला पंढरपूरचा वारकरी म्हणतात हा शबास झाला आजचाच दिवस सप्ताह आहे असा मृदंग माझ्या तुकाराम बाबाचा उद्या तुम्हाला ऐकायला मिळायचा नाही फार गोड हे असं गायक हे असं वादक झाला आजची जागराची सेवा उद्या नाही एक टाळी हा हे हो एक साथ वाजवा टाळी मुका झालो मुका झालो मुका झालो मुका झालो मुका झालो मुका झालो वाचगेली मुका झालो वाचगेली हो मुका झालो वाचगेली मुका झालो वाचगेली तो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी होतो दशग्रंथ षडशास्त्र पुराणी गर्भामध्ये झाली सर्व हानी झाले सर्व हानी गर्भामध्ये झाली सर्व हानी गर्भामध्ये झाली सर्व हानी देवाच्या बंगो झाली देवाच्या मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली वाचा गेली झोपदाराचे रहा आकाशी स्वर्ग पाहणे आकाशी स्वर्ग पाहणे आम्हा नाही उपाय आम्हासी बाप नमाय हो आम्हा नाही उपाय आम्हा बाप तरी कोणाची करावी एका जनार्दनी सेवा दृढ धरावी हो तरी कोणाची करावी एका जनार्दनी दृढ झोपदार आला झोपदार आला झोपदार आला झोपदार उडी शबास आणि याचा सारांश तुकोबरायाने काढला लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते तुकोबा आम्हाला कळालं आमच्या मनातून लाज जाईल साधूच्या पायावर डोकं टेकू पण का हो आम्हाला सांगा ना परमार्थ करताना अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे महाराजांनी आपलं वकीलपत्र घेतलं महाराजांचं कीर्तन म्हणजे जग प्रेमात पडावं असं महाराजांच्या कीर्तनाला असा मंडप असा साऊंड नव्हताच हे आमचे सगळे लाड आहेत महाराजांना नव्हताच पण महाराजांच्या कीर्तनामध्ये वृक्षवल्ली आम्हा
सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षिये सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे महाराजांनी सगळं दान केलंय पण महाराजांचं भजन मात्र सुरू आहे महाराजांचं भजन थांबत नाही महाराजांचं भजन सुरू झालं पाखरही भजनाला यायची पांडुरंग 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 महाराजांच्या भजनामध्ये पक्षी तल्लीन व्हावे आणि झाडांनी डोलावं पांडुरंग 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 बसलेले म्हणा पांडुरंग 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 आवाज येऊ द्या बसणाराचा पांडुरंग 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 बसलेले पांडुरंग 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 नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई तुमच्याकडे काल्याला पंगत असते का पहिल्यांदा कोण बसतो पुरुष का महिला ज्यांचा आवाज मोठा येईल त्यांची पहिली पंगत हा आधी महिला नामदेव जनाबाई आता पुरुष नामदेव जनाबाई बघा पहिल्या पंक्तीचा प्रश्न आहे नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई कसा आवाज येतो यांचा तुमचा कधी निघायचा बघा जमलं तर नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई पहिली पंगत पुरुषांची व्हायला नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई 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 जनाबाई मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई मुक्ताबाई मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई पांडुरंग 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 लोक म्हणले महाराज भजन थांबवा 11 वाजून गेल्यात जाना घरी महाराज म्हणले कोणाच्या घरी लावताय तुका म्हणे हवी माझे नाही कोणी घरी नका करू दुरी
मज पाया वेगळे. माझ्या घरी कशाला लावता महाराज? कुणीच नाही घरी, मला फक्त तुम्हीच आहे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. अरे देवा, तुझ्यापासून निघालो वारीवरून तरी सुद्धा डोळ्याला पाणी येत. जशी मुलगी माहेराला जाताना हसत जाते, सासरी येताना रडत येते, तसं कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुराची जाय, मागे परत मी पाहे. सासुराची जाय, मागे परत मी पाहे. बस झालं माझं केव्हा भेटसी केशव. हो कैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशव. केव्हा भेटसी केशव. केव्हा भेटसी केशव. चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळे माझोणी तैसा तुका तळमळी. मग शेवटपर्यंत तळमळत आहात का महाराज? महाराज म्हणले, नामदेव महाराजांनी मला शिकवण दिली, मीच होतो. देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव. मग महाराज काय पाहिजे तुम्हाला? कथेची सामग्री देह अवसानावरी. हे जरी असलं तरी सुद्धा तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, नाचे रंगी. बस मनसे काही मागा, याच्यापेक्षा दुसरं काही नको. अंगामध्ये बळ पाहिजे. परमार्थ करायला जर देवा तुम्हाला बळ दिलं तर तुझा परमार्थ माझ्याकडून वृद्धिंगत व्हावा, ही शेवटची मागणी आजच्या भंगातल्या शेवटच्या चरणातनं महाराजांनी मागितली. आपणही पुन्हा ऐकावं. 1. साधूच्या घरी जन्म मागावा. 2. साधूची सेवा करायचं सौभाग्य मागावं. 3. त्याच्या पायावरती डोकं टेकवताना मनामध्ये लाज कुठली येऊ देऊ नये हे मागावं. आणि 4थी मागणी सगळ्यात महत्त्वाची, देवाची सेवा करण्याकरता आपल्याकडं नेहमी बळ असावं, ही मागणी मागा. 65 वर्ष आपल्या हातून घडले, 100वे वर्ष आमच्याच हातून घडावं, हे बळ पांडुरंगा तू आम्हाला द्यावं. याच्यापेक्षा कुठलीही आमची मागणी नाही. तेव्हा जर वाटत असेल देवानं आम्हाला काहीतरी द्यावं, आपणही काहीतरी त्याला दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? हातानं टाळी, मुखानं नाम विठोबा. सर्वजण भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम तुकाराम. मागा आणि भगवंताचं होण्याकरता बळ मागा, हा सिद्धांत सांगतो थांबतो. फक्त लक्ष द्या 1 मिनिटाकरता. झालंय माझं कीर्तन. जाता जाता फक्त 1-2 उपदेश म्हणणार नाही मी, सल्ला देऊन जातो. चांगलं वागा, चांगलं राहा आणि स्वतःवर जास्त प्रेम करायला शिका. आज एक दुर्दैवी घटना घडली. आम्ही सुद्धा सकाळपासून त्या दुःखात आहोत, त्या टेन्शनमध्ये आहे मी. अगदी एखादा जेव्हा भावाचा मित्र आठवड्यातून 2 आठवड्यातून एखादा फोन यावा, बोलणं व्हावं, आणि अचानक एखाद्या आध्यात्मिक तरुण फळीमध्ये असणाऱ्या एखाद्या गादीच्या वंशजानं आपलं जीवन संपवावं, हे अनपेक्षित आहे. या दुःखानं आम्ही व्याकुळ झालो आज सकाळपासून. हरिभक्तपरायण गिरीश महाराज मोरे, संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज यांनी आपली जीवनयात्रा संपवली. महाराज कायमचं मौन धारण केलं. एरवी छत्रपती शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर मनमोकळेपणानं मोठ्या ताकदीनं बोलणारा आमच्यातला एक वक्ता, त्याच्या एक मनी निघून पडला. मला माहिती आहे. मी आज येताना गाडीमध्ये संदीप मामांशी आमच्या बोलत होतो. मामा,
हे असं नाही व्हायला पाहिजे. आपण आपल्यावरती प्रेम करायला कमी पडतोय, आपण जगावर प्रेम करतोय. जगावर काय प्रेम करता? हे जग कुणाचं आहे तेव्हा आपलं होईल. हे जग कुणाचंच नाही, आपलं काय होणार आहे? आधी आपल्यावर प्रेम करा. एखाद्या विद्वान माणसानं, अभ्यासू माणसानं आणि गादीच्या वंशजानं आपली जीवनयात्रा स्वतः संपवावी, हे केवढं मोठं दुःख आहे. अजूनही कुठंतरी तरुण पोरं, तुम्हाला कीर्तनाची गरज आहे, तुम्हाला अध्यात्माची गरज आहे असं आम्ही सांगणारी माणसं आमच्यातलं एखाद्यानं असं केलं तर आम्ही एक पाऊल मागं जातोय. आमचं हे अपयश आहे भाऊ. माझी एक विनंती आहे, आज जाता जाता माझं अख्खं कीर्तन विसरला असाल, नसल पटलं, तुम्हाला कोणाचं पटलंय तेव्हा माझं पटायचं. 50% म्हणतात ह्यानं किती घेतले असेल, कुठनं आला असेल, अशाच गप्पा मारतात. तुम्हाला पटू द्या नाही तर नाही पटू द्या, आम्ही अध्यात्माच्या गप्पा नाही मारत, काहीतरी घेऊन जाण्याजोगं सांगतो. माझी विनंती आहे, अजूनही आपलं कुटुंब सांभाळा. पुत्राचे पारख लग्नानंतर आहे आणि कन्येचे पारख लग्नाच्या आधी. बहिणीची पारख संपत्तीची वाटणी होता नाही आणि भावाची पारख वेगळं राहता नाही, हे लक्षात राहू द्या. अरे काय बहिणी होत्या, सरसकट हिस्से मागायला लागला तुम्ही. भावाच्या घरी आली तर काही मागत नव्हती. अब्दुल कलामांची बहीण अब्दुल कलामांच्या समोर उभी राहिली, अब्दुल कलामांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, का रडतो रे? ताई पैसे नाहीत. का? शिक्षण नाही माझं. धर्माच्या गळ्यातला दागिना, हातातल्या बांगड्या काढल्या, गळ्यातले दागिने काढले दिले भावाच्या हातावर, शिक. भावाच्या डोळ्यात पाणी आलं. अब्दुल कलाम म्हणू लागले, ताई मी मोठा झालो ना, तुझ्या गळ्यातला दागिना तुला वापस करीन. ताईनं दिलेलं उत्तर गोड आहे. ती बहीण म्हणाली, माझ्या गळ्यातला दागिना तू मला परत वापस द्यावा याच्याकरता मी तुला दागिना दिला नाही. अब्दुल कलामांची बहीण म्हणते, माझ्या गळ्यातला दागिना तू मला परत वापस द्यावा म्हणून मी तुला दागिना दिला नाही. मग माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा याकरता या बहिणीनं दागिना तुला दिलाय. अशा बहिणी होत्या, म्हणत होत्या भावाला त्या, वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा, काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खनाला, तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल, भावा बहिणीचं नातं किती चांगलं, दोन जीवातून धागा एक ओविला, माझ्या रक्ताचा टिळा लाविला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, घरातली माणसं तुटून राहिली, भावापासून तुटल्या, भाऊ भावाचं ऐकत नाही. पोरगी म्हणायची बाबाला, बाबा आंधळा नवरा करून दिला तरी त्याच्या बरं नांदन. सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, सध्या सगळ्या जोड्या वर्गात जुळायला लागल्या. हे दुर्दैव नाही. कुटुंब जपा. मला इतकी शोकांतिका वाटली आज. हरिभक्तपरायण शिरीष महाराज, गिरीश महाराज निघून गेले. शिरीष महाराज, एवढं दुःख झालं. एका कवीची कविता मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात अभ्यासली होती. मला ती कविता पुन्हा पुन्हा आठवते. मला असं वाटतं ती कविता प्रत्येकानं आत्मसात करावी, पाठ करावी. जेव्हा जेव्हा तुम्हाला नैराश्य येईल ना, तेव्हा तेव्हा ती कविता ऐकावी आपण. जेव्हा दुःख होईल तेव्हा माझं ऐका. अरे कर्ज झालं, तारांबळ झाली म्हणून जीवन संपवता चोपदार, काय गरज आहे? ही म्हातारी माणसं अशिक्षित आहेत ती परवडली हो महाराज, पण शिकलेली माणसं असं फ्रस्ट्रेशन घेतात. ऐकावं आपण. एक एक रुपया भीक मागितली ना, आणि कोटी लोकांनी एक एक रुपया भीक दिली आपल्याला, तरी आपण आज कोट्याधीश आहोत. मग का म्हणून आपण जीवन संपवतो? जळणाऱ्याला विस्तव कळतो, पळणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, पळणाऱ्याला नाही. जीवन कळले जगणाराला, जीवन कळले जगणाराला, पळणाऱ्याला नाही. नाही संपवायचं आयुष्य. जीवन कळले जगणाऱ्याला, पळणाऱ्याला नाही. कोण जिंकतो कोण हरतो, कोण जिंकतो कोण हरतो,
याची चिंता हवी कशाला. कोण जिंकतो कोण हरतो याची चिंता हवी कशाला. याची चिंता हरणाऱ्याला, याची चिंता बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही. थांबायाचे तर समुद्र होऊन थांबू, थांबायाचे तर सागर होऊन थांबू. डबक्याला किंमत नाही, गहिराईला सलाम माझा, खळखळणाऱ्याला नाही. गैरवा, हे जीवन काय स्वस्त आहे, पुन्हा पुन्हा मिळत नाही. जपा स्वतःला, स्वतःवरती प्रेम करा माझ्या दादानो. ज्या दिवशी स्वतःवरती प्रेम कराल त्या दिवशी भगवंतावर प्रेम करायला शिकाल, त्या दिवशी जगावर प्रेम करायला शिकाल. हा संदेश देतो आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून वैकुंठवासी मोरे महाराजांना आमच्या संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो.